काही लोकांनी पैसे घेतले, आम्ही पैसे घेतलेले नाही आहे। जळगाव जिल्ह्याचा आमचं दुर्दैव आहे शेतकऱ्याचं। 3 मंत्री, 1 केंद्रीय मंत्री, मुक्ताईनगरला 2 आमदार, एवढं सर्व असल्यावर शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची पाळी येत आहे। हे फार दुर्दैवी बाब आहे। आमच्या हक्काचे पैसे मागतोय। मी माझं एन्जिओप्लास्टी झालेली आहे, 3 व्हॅन चोकअप आहे। अशा परिस्थितीत मी कलेक्टर ऑफिसमध्ये रोज जातो। अक्षरशः इतकं झालंय साहेब, जीवन जगणं कठीण झालेलं आहे। मला पैसे देत नाही सरकार। 2 लाख रुपये एकराने मला पैसे देत आहे। मी काय करू, मला मरल्याशिवाय नाही उरला आहे साहेब। शासनाला मला 2 लाख रुपये एकराने तुमची शेती द्या, आम्ही खरेदी करतो। आम्ही खरेदी करायला तयार आहे। इथली परिस्थिती अशी आहे की आज या ठिकाणी राज्य शासन 2 लाख आणि 4 लाख रुपये एकराचे पैसे आमच्या शेतकऱ्यांच्या माथी मारणार आहे। प्रत्यक्षात या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज 50-60 लाख रुपये 1 करोड रुपयापर्यंतची अतिशय मोलाची जमीन आमच्या या परिसरामधील शेतकऱ्यांची आहे। आणि या पद्धतीने जर एकतर्फी ही जमीन ताब्यात घेतली तर झालेला भूमिहीन झालेला शेतकरी त्याच्या पुढच्या वारसांना किंवा पोरांना काय देऊन जाईल किंवा आम्ही त्यांना काय देऊन जायचं, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्यामुळे आज आम्ही एवढं मोठं पाऊल करतोय।